दिवस तसा रोजचाच होता, पण स्वयंपाकघरात आज जरा वेगळी लगबग जाणवत होती. आज आज काहीतरी खास करणार वाटतं. भरपूर लसूण घालून लसूण चटणी किंवा पिठलं बहुतेक. ओट्यावर एक मोठे ताट ठेवलेले आणि त्यात भरपूर लसूण. मी सहज विचारलं, आई का ग एवढा मोठा डोंगर लसणाचा? किती सोलायचा आहे? आई म्हणते, म्हणजे काय, चटणी तर अशी बनवायची की घास घालताना अंगठा आपोआप जिभेला लागला पाहिजे. मी म्हणाले, चल मग मी पण मदत करते. आणि लसूण सोलता सोलता गप्पा देखील रंगल्या. आई म्हणाली, तुला माहिती आहे का, तुझ्या वडिलांना लसूण अजिबात आवडायचा नाही पहिला. मग काय, एकदा मी मस्त झणझणीत अशी लसणाची चटणी बनवली आणि त्याच्यामध्ये थोडं खोबरं देखील घातलं. आणि हो, ती चटणी मी पाट्यावर वंट्यावर बनवली, त्यामुळे चव तर त्याची भन्नाट झाली होती. मग खाल्ली की नाही त्यांनी? अगं, आता तर त्यांना भाकरीबरोबर फक्त चटणी दिली ना तर भाजी देखील लागत नाही. चटणीबरोबरच भाकरी खातात. इतकी मस्त ती चटणी बनवून तयार होते आणि पाट्यावर वंट्यावर वाटलेली असते, त्यामुळे चव तर अगदी भन्नाट लागते. मिक्सरमध्ये तशी चव येत नाही. खरंच आहे, पाट्यावर वंट्यावरच्या मसाल्याची चव मिक्सरच्या मसाल्याला येत नाही. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा.